नमस्कार मंडळी. बरा मला एकदा सांगा की शेवटपर्यंत जे उभे आहेत ना त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व माझ्या मायबाप रसिकांना एक विनंती आहे की ज्यांची लहान बाळं आपल्यासोबत आलेली आहेत या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी, तर त्यांनी कृपया आपल्या मांडीवरती घ्यायचंय, कारण आजचा सामना हाऊसफुल आणि हाऊसफुल. खरंच हा सामना हाऊसफुल करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आमच्या आई दुर्गाणी कला फाउंडेशनचे सर्व सेवेदार. त्यानंतर जवळजवळ हा जो कार्यक्रम आहे तो फेब्रुवारी आणि मार्च त्या दरम्यान ठरला होता. तेव्हा आमचे बंधू, आमच्या विकासजी लांबोरे यांचे गुरुबंधू आहेत आमचे गणपतजी लांबोरे, यांनी कायमस्वरूपी मला एक धीर दिला होता की मंगेश बुवा, तुम्ही काहीही चिंता करू नका, आपला कार्यक्रम हाऊसफुल आणि हाऊसफुलच होणार. आणि आज माझ्या कोकणातील विरार, वसई, नालासोपारातील आणि इतरच सगळ्या मुंबईतून, ठाण्यातून, पुण्यातून आलेल्या सर्व माझ्या रसिक चाहत्यांनी, या कलेवर अत्यंत प्रेम करणाऱ्यांनी आज हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता सर्वप्रथम सर्वांना माझा आवाज पोहोचतोय हे मी क्लिअर केलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो की मी भानुदास घराण्यातील मूळ कवी सोनू भाऊराव जानू नारायण, बाबाजी सदानंद, कृष्णा अर्जुन, वसंत भिकाजी यांचा मी शिष्य शाहीर मंगेश यादव, मुक्काम पोस्ट आंबे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. यानंतर आमच्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि त्याला संलग्न असणाऱ्या सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे.
शाहीरांचा धन्यवाद. यानंतर मगाशी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून माझ्या गुरुबंधूंना म्हणजे माझ्या संजयजी बेदलेंना, जो खरोखरच माझ्या पाठीचा एक आधार होता, ज्याच्यामुळे आज आम्ही ही कला सादर करत होतो, ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे आहोत, असे आमचे संजयजी बेदले यांना मी माझ्या काव्य गीतातून एक आदरांजली वाहणार आहे. जीवा भावाचं आपलं नातं अर्ध्यावरती सोडून साथ, जीवा भावाचं आपलं नातं अरे अर्ध्यावरती सोडून साथ, घाव घातला साका काळजावरी, घाव घातला असा का काळजावरी, संजय दादा परतुनी येना भोरी, संजय दादा परतुनी येना भोरी, नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव, बेदले या घराण्याला दिला होता वाव, नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव, बेदले या घराण्याला दिला होता वाव, रुसलास का दादा, रुसलास का दादा माझ्यावरी, संजय दादा परतुनी येना भोरी, संजय दादा परतुनी येना भोरी. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि आज खरोखरच मी माझ्या मेघराजाचं अभिनंदन आणि मेघराजाचं मी आभार मानेन की त्यांनी हा जो सामना या ठिकाणी ठरवला होता. मला टेन्शन होतं की बाबा हा कार्यक्रम होणार की नाही, या हिशोबाने जो पाऊस पडत होता, या पावसामध्ये माझ्या विराग असो, नालासपार असो किंवा वसई असो, पूर्ण कुटुंब भरली होती. यात काही जीवांचे बळी गेले होते, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या खेड तालुक्यातील दहिवली शेजारवाडीमध्ये दरड कोसळून त्यातही माझे 2 तालुकावासीय त्यांचा जीवांचा बळी गेला होता, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वीरांच्या आई जीवदानी माझ्या आंबे गावची ग्रामदेवता श्रीदेवी वैरी कोटेश्वरी मानाई सोनाई कालकाई व माझ्या कुलदेवतेचं मी स्मरण करतो. राष्ट्रमाता आऊ जिजाऊ समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते राजाधिराज शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा
मुद्रा मानाचा मुद्रा. राष्ट्रसंत राष्ट्रतीर्थ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आदरांजली अर्पण करतो. मराठी अस्मितेचे मानबिंदू, मराठी अस्मितेतले मानबिंदू, हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्यांच्या अथक प्रयत्नातून आता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मला माझी वेळी वाकडी कला सादर करण्याची जी संधी दिली त्या आपल्या कोकणातील एक नामवंत कलामंच आई जीवदानी कला फाउंडेशन विरार यांचं देखील मी आभार मानतो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांची ख्याती कोकणातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहे असे उच्च शिक्षित गीतकार शाहीर आमचे मित्र शाहीर विकासजी लांबोरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज मला संगीताला मला साथ देत आहे ते आमचे भरतजी गाणेकर, आमचे मांडरकर, ऑर्गन मास्टर आमचा विशाल दादा, त्यानंतर आमचे गुरव दादा आहे आणि आमचा स्वप्नील आपला नानिस्कर साहेब आहे. यांना घेऊन मी आज आमची कला सादर करतोय. आज मला कोरसला असलेले ज्यांचं गाणं तुमच्या आमच्या ओठावरती आहे, जवळजवळ 15 लाखाच्या वरती विणून गेलेलं आहे, सर्ग सखे नमनाला ते गायक आमचे माझे गुरुबंधू विष्णूजी मुद्गल या ठिकाणी आहे. त्यानंतर आमचा गौरव आहे, तिकडे आमचे बांबाडे आहेत, आमचे गावकर आमचे आहेत, दुर्गोली आहेत. आज मला खरोखरच दुसरं एक सांगायला एक माझी गोड बातमी आहे. आज खरोखरच आमच्या कलावंतासाठी एक आनंदाची बातमी तुम्हा आम्हाला सर्वांनाही माहिती आहे की आपल्या ह्या कलेची मग नमन असो, जाकडी असो किंवा आपला हा कलगीकर असो, त्याची दखल आज आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला राजाश्रय दिलेला आहे. त्यांच्यासाठी मी खरोखरच त्यांचे एकदा टाळ्या वाजवून या सरकारचे तुम्ही आभार मानूया. आणि त्याच्यासाठी आणि या माझ्या मायबाप सरकारासाठी मी फक्त 1-2 ओळी गातोय. मायबाप सरकारा न्याय दे या कलाकारा, मायबाप सरकारा न्याय दे या कलाकारा, राजाश्रय देऊन या कलेला, राजाश्रय देऊन या कलेला, गौरव दे हो दरबारा, गौरवी दे हो दरबारा, गौरव दे हो दरबारा. त्याचप्रमाणे आज माझा जो वेडावाकडा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताय, राजू दादा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः या ठिकाणी आला आणि उत्तम असा साऊंड लावला, त्याबद्दल तुम्हाला सलाम सलाम. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल करण्यामागे माझ्या कोकणातील युट्यूबर्सचा सुद्धा मोठा खारीचा वाटा आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज माझा आशीर्वाद देण्यासाठी या माझ्या कलगीतोऱ्यातील काही नामवंत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा नाम उल्लेख करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आमचे नितीनजी रसाळ आहेत, सुधाकरजी मास्कर आहेत, संतोषजी पारदळे आहेत, एकनाथजी टिंगणकर आहेत, सुभाषजी बावगाणे आहेत, दीपकजी मोरे आहेत, दत्तारामजी दुर्गोळे आहेत, सदा सरवंदे आहेत, विनोदजी फटकरे आहेत,
माझे वस्तात वसंत आगरे आहे, नितीनजी आंबरे आहेत, मोरेश्वर पाष्टा आहेत, संतोषजी कोल्हापटे आहेत, विजयजी पेजले आहेत आणि अजून जर का कोणी आला असेल आणि त्यांचं नामोल्लेख करायचं राहिलं असेल तर कृपया या तुमच्या छोट्या भावाला तुम्ही माफ करावे. यानंतर हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून मला आशीर्वाद देण्यासाठी माझे गुरु समान माझे ग्रंथ उपासक डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. आणि ज्याने मला या कलेमध्ये घडवलं, तुमची सेवा करण्यासाठी तयार केलं, ते माझे गुरुवर्य वस्ताद शाहीर भिकाजी तांडू भुवड यांना देखील मी नमन करतो, नमन करतो, नमन करतो. आणि जमलेल्या तमाम नाच प्रेमी रसमाई बाप रसिकांना विनम्र अभिवादन करून आई जीवदानी नृत्य कला पथकाचा आम्ही माझा कलगीचा साथ घेऊन आपली गायन रूपी सेवेला सुरुवात करतो. जय कोकण, जय कलगीतुरा. शिवे सर्वार्थ साधिके, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा, नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा नमो परमेश्वरा, नमो माय पिता नमो ज्ञानदाता, नमो माय पिता नमो ज्ञानदाता, नमो रंग देवता, नमो जीवदानी सर्वप्रथम माझी जन्मभूमी अंबेगावची ग्रामदेवता श्रीदेव भैरी कोटेश्वरी आणि माझी कर्मभूमी जीवदानी मातेचा आपण स्तवन करूया. की संस्कृती परंपरेचा इथे भरल्यात घागरी, की संस्कृती परंपरेच्या इथे भरल्यात घागरी, लोककला इथे खेळतात तशा लाटा या सागरी, आणि आदिमायेचा सर्वास सर्व सुखाच्या आगरी, आणि आहे प्रति कोकण ही माझी विराट. जिथे जातो तिथे माझ्या, जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही, जिथे
पाठी सदा राहिली वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही आंबे गाव संकटात धावून येते घेतात जनाव संकटात धावून येते घेतात जनाव संकटात धावून येते घेतात जनाव ग्रामदेवता गावाची ग्रामदेवता गावाची वसलीच्या ग्रामदेवता गावाची वसलीच्या ठाई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी गाव सोडून आलो पोटा पाण्यासाठी संसार माझा फाटला ती पवित्र ही माती संसार माझा फाटला ती पवित्र ही माती संसार माझा फाटला ती पवित्र ही माती लेकरांना सांभाळीते लेकरांना सांभाळीते जशी वासराला गाई लेकरांना सांभाळीते जशी वासराला गाई
आहे मंगेशाच्या पेनाची शाई, तिथं आहे मंगेशाच्या, तिथं आहे मंगेशाच्या पेनाची शाई. जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही. कोटेश्वरी माझी जीवदानी बोलते गणपती गजानन गावदेवी सारू नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन अखंड नागेश्वरी भानुदास घराण्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. आयोजकांकडून एक विनंती आलेली आहे की ज्यांनी डबल खुर्ची बसायला घेतलेली आहे त्यांनी कृपया सहकार्य करावं. आपले जे बांधव जे उभे आहेत त्यांना बसायला द्यायचं आहे. मायबाप रसिकाच्या मनोपसतीतून आलेलं पारितोषिक स्वीकारतो. स्वरा गिरेवरचे मालक श्री प्रदीपजी जड्याल याचकडून गेल्या 14 ऑगस्ट येत्या 14 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता संदीपजी सोबन सह चंद्रकांत जड्याल आणि आमचे विकास नवलेस या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आहे आणि त्यांनी टीप दिलेलं आहे की बुवा बारी भासून होऊ द्या, आपण स्तवन झाले गड होऊ द्या बघतो. यानंतर माझी भाजी कस्तुरी सकपाळ विकास बोर्डीवरून या ठिकाणी मामाचा नाच बघण्यासाठी आलेले आहे आणि तिचं म्हणणं आहे माझा मामा उदय तिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर दीपकजी मोरे यांकडून 100 रुपयाची पारितोषिक आहे. त्यानंतर म्हणजे गुरुदास कलसमकर या 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. तर मी त्यांचं मनाची स्वीकार करतो. धन्यवाद. आता गण शाहीर तुमची जी लिहिणारी वकील मंडळी आहेत त्यांना जरा स्पष्ट आवाज माझा येतोय का ते जरा एकदा चेक करा. कारण ह्याच्या पुढे जी माझी वारी होणार आहे
ती खरोखरच तुम्ही थोडं थोडं तुमच्यापर्यंत जे तुमचे लिहिणारे वकील मंडळी आहेत त्यांना काहीतरी असं उलटं सुलटं घेऊन तुम्हाला देतील आणि दिली तरी काय फरक नाही पडत. बघू आपण काय करायचं बघू. आता स्तवन झालेले आहे, गण झालेले आहे. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. पण शब्दांना खेळवण्याची ताकद, शब्दांना खेळवण्याची ताकद ही या मंगेश यादवामध्ये सुद्धा आहे. या मंगेश यादवामध्ये आहे. आणि आता मी माझा जो गण गातोय त्याची काव्य कल्पना चंद्रकांत बर्डे माणगाव याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या काही फरमाईशी घेतो. यानंतर आमचे सुधाकरचे मास्टर तुरेवाडी शाहीर आहेत आणि आमच्या हरीची भुवड याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळाले आहे. त्यानंतर कोकणची गौरवगाथा गीत सादर करावे अथर्व दुरी याकडून 200 रुपयाचा पारितोषिक मिळाले आहे. मी त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणायचं आहे की आता मी जो गण गातोय तो त्याचे जे शब्द गुंतलेले आहेत. कारण आता बाप्पा फक्त येण्यासाठी या भूतळावरती येण्यासाठी 66 दिवस, फक्त 66 दिवस उरलेले आहेत. आणि आपण सर्व जे इथे जमलेले आहोत ते सगळे आपण गावी जाणार आहोत. म्हणून मी आता माझा गण सादर करतोय. शाहिरांनी आणि खास करून त्यांच्या वकील मंडळींनी माझ्या गणाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तर म्हणायचंय काय, वेळेअभावी शेरोशाही भरपूर आहे. वेळेअभावी थोडं शेरोशाही नाही घेत. स्वागता तुझ्या स्वागता तुझ्या देवादिलंबोदरा हो नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण सजलया कलगी तुरा. स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा.
माळ्यावरचे पाटचंदनी आले बघा खाली बाप्पा येणार त्याला कळालं असं जातो गाली बाप्पा येणार त्याला कळालं असं जातो गाली त्याला कळालं असं जातो गाली माळ्यावरचे पाटचंदनी आले बघा खाली बाप्पा येणार त्याला कळालं असं जातो गाली आणि जगताला या जास्वंदाला आणि जगताला या जास्वंदाला वर आला वर आला प्रियच्या गुरुवाकुरा जगता तुझ्या रे देवाला बोलला जगता तुझ्या रे देवाला बोलला बंद घराची कुलबे हाशरी ह्याचे आनंदाचं बघा जेव्हा गणपती सणाला आपण सर्व आपल्या मूळ गावी कोकणात जातो आता बघायला गेला तर सगळी घरं ही बंद पडलेली आहेत आणि बाप्पा गणराया तुझ्यामुळे माझ्या या घराची कुलपे उघडतात म्हणून कुलपे सुद्धा काय म्हणतात की बंद घराची कुलपे हर्षरी ह्याचे आनंदाचं ऐकू येईल आता दिन रात ऐकू येईल आता दिन रात ऐकू येईल आता दिन रात आधी आजोबाही बोले मानवले त्यांचे डोळे आधी आजोबाही बोले मानवले त्यांचे डोळे नातू नातवंडे नातू नातवंडे चैतन्य पूजेला करा स्वागता तुझ्या रे देवाला बोलला स्वागता तुझ्या रे देवाला बोलला झालं ढोलकी सज्जही झाली श्रीच्या आरतीला मोठ्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला मोठ्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला मोठ्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला अगदी सूर्याचा हातात आई पैंजणाचा आवाज अगदी सूर्याचा हातात आई पैंजणाचा आळविण्यात सज्ज झाला आळविण्यात सज्ज झाला मंगेश मंजुळ स्वरा स्वागता तुझ्या रे देवाला बोलला स्वागता तुझ्या रे देवाला बोलला रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक धन्यवाद. साई माऊली ग्रुप साईनाथ नगर यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. यानंतर
कोकणची गौरव गाथा तुमचं गाणं ऐकायचं आहे. सप्तरंगी कोकण कलामंच 101 रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत. आता जो आपल्या समोर गण सादर झाला त्या गणासाठी प्रकाशजी पुजारी यांनी 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे आणि आता समोरून काय आवाज येत नाही. आता काय करायचंय? तुम्ही जर का मला जरा चिडवली तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय बोलत होता, मी काय बोललो. त्यात आमचं बोल काय म्हणतात. आता गवळण चालू करण्याआधी आमच्या शाहिरांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरे भावाकडे टाळ्या होत नव्हत्या. आज प्रतिस्पर्धा आंदोलन काय झालं, पण आज एवढी ताकद आहे त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात, एवढ्या 9 कार्यक्रम मी बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मधून बघितले, तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात? भले भले गार केले गंमत मध्ये. आणि पण मला एक सांगा, भले भले गार केले गंमत मध्ये, पण कुणाला केलं हे सांगणार कधी? अजून बरे सांगितलं. ह्याच्या 5वीला आम्ही खेळवाडीत कुठलेला आहोत. अजूनपर्यंत जेवढे 9 कार्यक्रम, 9वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेळवाडीत आहेत आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि लांबोरे पडा आहे हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचं आहे की भले भले गार केले गंमत मध्ये, पण कुणाला केलं ते सांगणार कधी? अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत, मग गार कुणाला केली? उगा जागता बोंबलत राहायचं. त्यानंतर म्हणतात अरे लाल कलरची बांगडी, अरे लाल कलरची बांगडी. अरे मला येतं रे सगळं, याला विसरतो मध्ये मध्ये चालू विसरतो. त्यावर मला काय म्हणायचं आहे, अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता गटारी येते, पाहुणा आलाय मुंबईत इथं. आता आपण आपल्याकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. आमच्या कोपरी गावामध्ये तिकडे गेला तर कोंबडी पालन होतो. आता पाहुणे आले, मग पाहुण्याला काय कापायला नको. उद्या रविवार आहे, आज शनिवार उपास ठीक आहे, उद्या राहतीलच. आता काय त्यांना 12-5ची काही गाडी भेटत नाही, राहतील. त्यांना उद्या आपण काय कापायचा? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे याच्या तुर्याचा कलर लाल. बरोबर ना? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा, अरे त्याच्या तुर्याचा कलर लाल. हे बरोबर. अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा चूर बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या कलगीवाल्यांना चोंबडी बोलतात, चोंबडी म्हणून काय म्हणायचं? अरे कसा चूर बोलतो हा चोंबडा. अरे या चोंबड्याची वाईट चाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे काय कलरचा कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल. काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल. तुम्ही बघून चकित व्हाल, तुम्ही बघून चकित व्हाल. आता गवळणीकडे वळतोय. शाहीर गवळण एक शास्त्र आधारे आहे, त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण गातोय. काय बोलायचंय मला? खास रंगबाजीसाठी मीनाजी बोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. मी गवळण घेतोय. सगळं नको येऊ तो लांब घोरे.
तू थोडा लांब हो रे, तू थोडा लांब हो. आणि दिसायला पाहिजे ना रे, एवढं बघ युट्यूबच बघितले ते किती दिसतात कशाला मग. हा जवळ नको येऊ तो लांब हो रे, सगळेच का म्हणतात सांग रे, अरे सगळेच का म्हणतात सांग रे, कसा झाला हा घोटाळा. गणपत बुवा, ओ गणपत बुवा, अहो कसा झाला हा घोटाळा. जा विचारून ये तुझ्या आईला. आईला म्हणजे ती आई नव्हे, गाय काय काय आणू, ती आई नव. त्या मातेचरणी माझं दंडवतच आहे. ही आई कोण तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे, तिला जाऊन विचारून ये. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा, जा विचारून ये तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा, तू असा कसा काळा काळा, तू असा कसा काळा. अरे जवळ नको येऊ तुझा घोर रे, सगळे का म्हणतात सांग रे, जवळ नको येऊ तुझा घोर रे, सगळे का म्हणतात सांग रे. कसा झाला हा घोटाळा, झाला हा घोटाळा. पंडित शाहीर भिकाजी लांबोरे यांना सांगायचं आहे, मी विचारलंय की कृष्ण काळा कसा. फक्त मला एवढं सांगायचं आहे, तुमचा आणि ह्या गौरवणीचा काहीही संबंध नाही. म्हणून काय म्हणतात, अरे बापू तुझा पोरा आई तुझी गोरी, विचारते तुला ही गोकुळची छोरी, विचारते तुला ही गोकुळची छोरी, विचारते तुला ही गोकुळची छोरी. तुझी माझी संबंध कशी जोड, सोडव रे काना मला पडले न पोळे, सोडव रे काना मला पडले न पोळ, सोडव रे काना मला पडले न पोळ. नको करू येडा चाळा, नको करू येडा चाळा. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला, तुझ्या आईला. तू असं कसा चालला, तुझ्या आईला. जा विचारून ये तुझ्या आईला, तू असा कसा चालला. आईला तू असा कसा टाळला, जाऊ विचारून ये तुझ्या आईला तू असा कसा टाळला, विचारून ये तुझ्या आईला तू असा कसा टाळला, जाऊ विचारून ये तुझ्या आईला तू असा कसा टाळला. प्रश्नपत्राकडे वळण्याआधी एक फरमाईश आली होती. बुवांना भरपूर
फरमाईश येतात. मला वाटतं मला फरमाईश येते की नाही, तर हाय माझा पण एक गाणं बदल तरी चालतंय. फरमाईश आलेलं आहे. कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी दिलं होतं आणि ते तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. ते गाणं असं होतं की हिरवळ राणी सुळसुळ पाणी नाग मोडिया वाटा वाया संग खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. अशा माझ्या कोकणाची अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाला. अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाला. त्याआधी आता पाहुणं आपल्या विरारमध्ये आलेलं आहे. याच्यावरती प्रश्नपद गाण्याआधी मी शक्ती तुरा सारखं येतं तुम्ही. धन्यवाद साहेब. आतापर्यंत झालेला कार्यक्रम रवींद्र भोड यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमत पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू सूर्यकांत कादारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यांकडून माझ्या दोन्ही ढोलकीपटूंसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. 50 तुम्ही घ्यायचं आणि 50 तुम्ही घ्यायचं. घ्या. यानंतर सागर धुरी यांकडून 100 रुपयाचं नाच कलाकारांसाठी माझ्या ह्या कलावंतासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर श्रवणगण गवळण झालेले आहे. कलगीधर समाजोन्नती मंडळ मुंबई आणि सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न सोडतो. माझा लेखी प्रत मी माझ्या शाहिराने दिलेला आहे आणि हा जो माझा प्रश्न आहे शाहिरांवरती आत्ताचा नाही आहे. जवळजवळ 2-3 वर्ष झाले हाच प्रश्न आम्ही टाकतोय त्यांच्या आणि आज आमच्या प्रश्नाचं उलगडा करतील. प्रश्न आज माझा या ठिकाणी ते सोडतील अशी मी आशा बाळगतो. आपल्या माहितीसाठी मी आता थोडीशी घाई होते कारण आता भुवांना पण तुम्ही बघायला आलेला आहात. त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकर आणि क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचं नाव काय? भगवान शंकरांनी त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला. तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली. त्यांची नावं काय? त्याला गाई म्हैशी बकरी मेंढ्या चारायची विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव काय? बुवा माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हा मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्नपद गातोय, थोडं लक्षात द्या. त्याच्या अगोदर की विरार नालासोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे. हाय की नाही हवा? अरे हाय की नाही काय डायरेक्ट बघा आहे
बाहेर पाऊस तर नाही ना पडत. अहो, 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. वरती मेघराजाला मी मेल ड्राफ्ट केला होता, आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस, आणि तो नाही आलाय. तुम्ही कार्यक्रम कसं होणार? म्हणून काय म्हणताय की विराजनाला स्वतः वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास लांबोरे बुवाच आहे. आणि मंगेश बुवा हा सुद्धा काय कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दवा. आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवलेत, काही अर्धवट सोडलेत, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या डोक्यात झेपला तर झेपवा, अन्यथा दुसऱ्या वारीमध्ये मी येणंच काय करायचं तो. आता बघितलं ना कसा बोलतो तो, दुसरी वारीचा बघून काय करायचा तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतो शास्त्राचा भाग, हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग, ग्रंथ पुराण वाचून तुम्हा येईल जाग, आणि खोटं उत्तर द्याल तर शाहीर तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्नपदाकडे शाहीर प्रश्नपदाकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन पळाल, काहीही बोलाल चालणार नाही. हा कथा विचारतोय मी तुला, खरं उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चारायला कोणी शिकवलं तुला. हे कुपित राज बोला नाज, हे कुपित राज बोला नाज, गेले पटवून मेंढपाळा. कथा विचारतोय मी तुला, उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चालायला कोणी शिकवलं तुला. हे कुपित राज बोला नाज, हे कुपित राज बोला नाज, गेले पटवून मेंढपाळा.
त्यांना शाहीर मानाचा मुद्रा, त्याचकडून 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर मोरेश्वरजी पाचले गाव विसापूर गुहागर यांच्याकडून 151 रुपये आलेले आहेत आणि मनोहर गावणं विसापूर यांच्याकडून 500 रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून हे तिन्ही पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचं मनस्वी स्वीकार करतो. माझी पहिली फेरी मी या ठिकाणी संपवतोय. शाहीर तुम्हाला ज्या पद्धतीनं जायचंय ते जा. दुसऱ्या फेरीला मी येतोय. आता मी बोलतोय जरा पुढच्या टायमाला थोडंसं ठेवतो. शाहिरांचं तुम्हाला ऐकायचं आहे. शाहिरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या पहिल्या फेरीसाठी. माझी पहिली फेरी मी संपवतो.